महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात प्लॅन बीची एंट्री. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता संघर्षाला पुन्हा एकदा नवा ट्विस्ट मिळालाय. एकीकडे शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा आणि खरी राजकीय वारसदारी कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या एका मागणीनं या संपूर्ण प्रकरणाची दिशा आणखीच चर्चेत आणली आहे. आणि प्रश्न असा आहे, हा खरंच कपिल सिब्बल यांचा प्लॅन बी आहे का? पक्षांतरबंदी कायदा म्हणजे फक्त आमदारांनी पक्ष बदलू नये एवढाच विषय नाही. त्यामागे लोकशाहीची स्थिरता, पक्षाची ओळख आणि मतदारांच्या जनादेशाचा प्रश्न आहे. याच मुद्द्यावर सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत सवाल उपस्थित केला. जर सत्तेसाठी मोठ्या प्रमाणावर पिक्ट होत असेल तर त्याला पक्षांतर्गत उठाव म्हणायचं की पक्षांतरबंदी कायद्याचा गैरवापर? आता या संघर्षात ठाकरे गटानेही अनेक मुद्दे न्यायालयासमोर मांडले आहेत. 21 जून 2022 महाराष्ट्राच्या राजकारणातील तो दिवस. आमदारांचा सुरतमार्गे गुवाहाटीकडे प्रवास, त्यानंतर झालेल्या बैठका, व्हीपचा मुद्दा, फ्लोअर टेस्ट आणि पक्षाच्या अंतर्गत निर्णयांवरून निर्माण झालेला वाद. या सगळ्या घटनांची साखळी आजही न्यायालयीन लढाईच्या केंद्रस्थानी आहे. पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत आला. शिवसेनेची 2018 सालची पक्षघटना. एका बाजूला 2018ची घटना, दुसऱ्या बाजूला 1999च्या पक्षघटनेचा आधार आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न. पक्षाची घटना कोणती मानायची? पक्षाचा अधिकृत नेता कोण? आणि जर एखाद्या पक्षाच्या अंतर्गत रचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा कोणाचा? इथेच या कायदेशीर लढाईला एक वेगळं वळण मिळतं. ठाकरे गटाचा युक्तिवाद असा की आमदारांची संख्या म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे. पक्ष म्हणजे त्याची विचारसरणी, संघटनात्मक रचना, कार्यकर्ते आणि त्या पक्षाची ऐतिहासिक ओळख. म्हणजेच प्रश्न फक्त किती आमदार तुमच्यासोबत आहेत एवढाच नाही, तर प्रश्न आहे, तुमच्यासोबत पक्ष आहे का? आणि याच पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी केलेली मागणी अधिक महत्त्वाची ठरते. जर न्यायालयाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं यावर स्पष्ट निर्णय घेणं कठीण वाटत असेल तर ते दोन्ही तात्पुरते गोठवण्याचा पर्याय का स्वीकारू नये? ही मागणी म्हणजे केवळ कायदेशीर पर्याय आहे की निकालाची दिशा लक्षात घेऊन आखलेली रणनीती? याच प्रश्नामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्लॅन बीची चर्चा सुरू झालीय. कारण समजा चिन्ह गोठवलं गेलं तर पुढे काय? दोन्ही गटांना नव्या राजकीय ओळखीनं मैदानात उतरावं लागेल का? मतदारांसमोर पक्षाची खरी ओळख कोणती हा प्रश्न आणखी तीव्र होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याचा भविष्यातील अर्थच बदलणार का? हा खटला फक्त शिवसेना विरुद्ध शिवसेना एवढ्यावर थांबलेला नाही. आज महाराष्ट्रात जे घडत आहे त्याचा परिणाम उद्या देशातील इतर राजकीय पक्षांवरही होऊ शकतो. कारण जर आमदारांचा मोठा गट पक्षापासून वेगळा झाला तर तो पक्षांतर्गत उठाव मानायचा की पक्षांतर? आणि जर पक्षांतर असेल तर त्यावर कारवाई कोण करणार? हा निर्णय केवळ एका पक्षाचं भविष्य ठरवणार नाही, तो भविष्यातील राजकीय पक्षांतरांच्या खेळाची सीमारेषाही ठरवू शकतो. म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, पक्षाची खरी ओळख कोणाची आणि पक्षांतरबंदी कायद्याची पुढची दिशा काय? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पण त्याआधी एक प्रश्न तुमच्यासाठी. कपिल सिब्बल यांची प्लॅन बी रणनीती खरंच निकालाची चाहूल आहे की हा फक्त कायदेशीर बचावाचा पर्याय आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी डेक्कन टाइम्सला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.